नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मी मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 1 म्हणजेच प्रथम घटक चाचणीचा पेपर पाहतोय मित्रांनो। इयत्ता 5वी विषय असणारे परिसर अभ्यास भाग 2। मी यापूर्वीही इयत्ता 5वीचे मराठी, हिंदी, इंग्लिश आणि गणिताचे पेपर अपलोड केलेत मित्रांनो। व्हिडिओज टाकलेत माझ्या चॅनलवरती, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता। त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, लिस्टमध्ये तुम्ही ते चेक करू शकतात। हा सराव पेपर आहे मित्रांनो, येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने आपण सराव करून घेत आहोत। त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, शेवटपर्यंत बघा, प्रश्नांच्या उत्तरांचा नीट अभ्यास करा आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा। चला तर मग वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा। त्यातलं पहिलं आहे, भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला टिंबटिंब म्हणतात। उत्तर, पहिला प्रश्न, भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला टिंबटिंब म्हणतात। उत्तर, भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात। 2. आपण वापरतो ती दिनदर्शिका टिंबटिंबावर आधारलेली आहे। उत्तर, आपण वापरतो ती दिनदर्शिका इसवी सणावर आधारलेली असते। प्रश्न 2, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। गुण असणार आहे 2। पहिलं आहे, एक पेशीय सजीव पाहण्यासाठी कशाची आवश्यकता असते? उत्तर, एक पेशीय सजीव पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची गरज असते। प्रश्न 2, इतिहासाच्या अभ्यासामुळे कोणती गोष्ट शक्य होते? उत्तर, इतिहासाच्या अभ्यासामुळे समाजाच्या हितासाठी इष्ट काय आणि अनिष्ट काय याचा अभ्यास करणे शक्य होते। प्रश्न 3, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। गुण असणार आहे 4। पहिला प्रश्न आहे, कालगणना करण्याची एकके कोणती? उत्तर, सेकंद, मिनिट, तास, दिवस, आठवडा, पंधरवडा, महिना, वर्ष, शतक आणि सहस्त्रक ही कालगणना करण्याची एकके आहेत। प्रश्न 2, गावाच्या विकासात अडथळे कसे निर्माण होतात? उत्तर, माणसाच्या व्यक्तिगत किंवा सामूहिक कृतीच्या परिणामातून मानवी समाजाच्या प्रगतीसाठी पोषक किंवा हानिकारक वातावरण तयार होत असते। एखाद्या गावातील लोक एकजुटीने सगळी कामे पार पाडतात तेव्हा गावाचा विकास उत्तम रीतीने होतो। ज्यावेळी गावातील लोकांमध्ये काही कारणाने एकजूट होत नाही तेव्हा गावाच्या विकासात अडथळे निर्माण होतात। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद।